आपले मतभेद सगळे बाजूला ठेवा आणि यावेळेस ताईच्या मागे एकमुखाने सर्वांनी ताईच्या मागे उभे राहा। मी पारुणे गावचा सरपंच या नात्याने असं ताईंना आश्वासन देतो की त्यांनी जी सूचना मांडली त्या सूचनेला माझ्या पारुणे गावातल्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं, सर्व तरुणांच्या, ज्येष्ठांच्या वतीनं, सगळ्या महिला बंधू भगिनींच्या वतीनं आमचं पूर्णपणे अनुमोदन आहे। ताई, तुम्ही लवकर आमदार व्हावं, तालुक्याचा विकास गावाचा जास्तीत विकास तुमच्याकडून होणार याची आम्हाला खात्री आहे। 4 वेळा जिल्हा परिषद सदस्य राहून सुद्धा आमदाराला नावातील असण्याचं काम आहे आणि मला असं कुठेतरी खंत वाटते की आपली ताई आमदारी झालीच पाहिजे, तरच जुन्नर तालुक्याचा पर्यटन क्षेत्राला मोठा विकास झाल्याशिवाय राहणार आहे। आजपर्यंत आमच्या जुन्नर तालुक्याचं नेतृत्व नेहमी पूर्व पाट्याने केलेलं आहे आणि आमच्या पश्चिम पाट्याला यावेळेस कुठल्याही परिस्थितीत आम्हाला उमेदवारी पाहिजे की आपले भाग पाहिलं आपण केलं होतं। त्याच वेळेस मी घोषणा केली होती, त्यावेळेस आपल्याला दादांनी वगैरे त्यांच्या सहकार्यातून आपल्याला तिकीट मिळालं, पण ते थोड्यावर आपला हिरमोड झाला। असा काही हिरमोड पुन्हा होता कामा नये की ह्या वेळेस आपल्याला आपली संधी घालवायची नाही। आपले मतभेद सगळे बाजूला ठेवा आणि यावेळेस ताईच्या मागे एकमुखाने सर्वांनी ताईच्या मागे उभे राहा। मी एक राजकीय पक्षाची उपाध्यक्ष आहे, पण अशा काही म्हणजे हा गावचा प्रश्न आला आणि गावचा प्रश्न म्हणजे विचार करावाच लागेल यासाठी। त्यामुळे मी एवढं सांगेन अशा तुम्हाला उमेदवारी मिळेलच, या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि तुम्हाला उमेदवारी तुमच्या पाठीमागे मी पारुणे गावच्या सगळ्या महिला भगिनींकडून काही पाठिंबा सादर करते की पारुणे आणि वैष्णवगाव दोन्ही गावांचं, पण आमच्या दशरथ पवारांची अशी इच्छा आहे म्हणजे होती पण आणि आहे पण की जरी 2 दुकानं असली तरी गल्ला आमचा एकच आहे, त्याच्यामुळे आम्ही ही 2 गावांमध्ये मानत नाही। वैष्णवगाव आणि पारुणे हे एकच गाव आहे, एकाच आईची 2 लेकरं आहेत आणि जसं वैष्णवगावच्या सरपंच ताईंनी सूचना मांडली की आमचा वैष्णवगाव गावचा ताईंना एक मुखी पाठिंबा आहे। मी पारुणे गावचा सरपंच या नात्याने आणि इथं बसलेल्या पारुण्यातले सगळे ज्येष्ठ तरुण सगळ्या मित्रमंडळांच्या वतीनं असं ताईंना आश्वासन देतो की त्यांनी जी सूचना मांडली त्या सूचनेला माझ्या पारुणे गावातल्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं, सर्व तरुणांच्या, ज्येष्ठांच्या वतीनं, सगळ्या महिला बंधू भगिनींच्या वतीनं आमचं पूर्णपणे अनुमोदन आहे। ताई, तुम्ही लवकर आमदार व्हावं, तालुक्याचा विकास गावाचा जास्तीत विकास तुमच्याकडून होणार याची आम्हाला खात्री आहे आणि म्हणून आम्ही गाव म्हणून तुमच्याबरोबर सगळी मंडळी हजर आहोत। आजच नाही तर तुम्हाला उमेदवारी मिळाल्याच्या नंतर मला असं वाटतं की गावात दुसरा कुठलाही बूथ लागणार नाही एवढी माहिती तुम्हाला आम्ही सरपंच मंडळी या निमित्ताने आज देतो। आजची गाव बैठक ही अतिशय पवित्र श्रावणी मासामध्ये आयोजित केलेली आहे। काही नगर परिषद विकासाचा महामेरू त्यांनी या जुन्नर तालुक्यामध्ये आणला। 4 वेळा जिल्हा परिषद सदस्य राहून सुद्धा आमदाराला नावातील असण्याचं काम आहे आणि मला असं कुठेतरी खंत वाटते की आपली ताई आमदारी झालीच पाहिजे, तरच जुन्नर तालुक्याचा पर्यटन क्षेत्राला मोठा विकास झाल्याशिवाय राहणार आहे, अशी आपल्याला सर्वांना त्यांच्याकडून अपेक्षा असते। आम्ही तुमच्यासोबत राहिलो आहे, यापुढेही राहू। आम्ही आमच्या परीने सर्व काही प्रयत्न करून तुम्हाला यावेळी विधानसभेवर पाठवणारच आहे आणि तुम्हाला तिकीट दिले झाल्यानंतर मी ही ग्वाही देतो माझ्या तमाम रामवाडीच्या ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला तिकीट दिले झाल्यानंतर जे लोकांनी सांगितलं की 11 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून द्यायचा आहे, त्याचप्रमाणे आमच्या रामवाडी ग्रामस्थांच्या वतीने देखील आपणास पुन्हा फुलाची पाकळी म्हणून मी 51,000 रुपयाचा निधी तुम्हाला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा। इथं जमलेले सर्व ग्रामस्थ, महिला वर्ग, ताईंच्या निवडणुकीच्या संदर्भात हा जो प्रचंड प्रतिसाद आहे, इथंच तर ताईंचा विजय निश्चित आहे असं मला वाटतं। मी काही बोलतच नाही, दगडूशेठ तिकडून आग्रह केला तर एक शेतकरी म्हणून एक ताई जो तुमचं मी विजन पाहिलं 2 वर्षात, मी लाईटचा पण असं शेतीचा काही प्रश्न असेल तर मी कधी गेलो आम्ही सुंदरला ताईने 2 मिनिटात हे प्रश्न सगळे सोडवले आणि पाण्याचा जो प्रश्न येत आहे लाईटचा तो आपण कितीतरी वेळा
सोडवले. 13 पर्यंत मी गावचे सरपंच असताना ताईंनी कधीही म्हणजे छोट्या बहिणीसारखे प्रत्येक कार्यक्रमात आम्हाला मदत केली. कुंभमेळ्याचं नियोजन करून 10 कोटीचा निधी मिळवण्यात त्यांनी सिंहाचा वाटाही केला. त्यामुळे विधानसभेची उमेदवारी ताई खेचून तर आणणारच आहेत. त्यांना आम्ही पारुंडेच्या आणि सर्व वैष्णव ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अशी शुभेच्छा देते.